राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना लोकमत समूहाचा भारत भूषण हा जागतिक पुरस्कार मिळाल्याने रविवारी कर्जतच्या पोलीस मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला। या सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी गेली 8 दिवस सुरू होती। या सोहळ्यासाठी मोठा मंडप उभारण्यात आला होता। मात्र हा मंडप उभारताना मैदानात मोठ्या प्रमाणावर चिखल असल्याने मैदानात मातीचा भरावा आणि खडी टाकून येण्या जाण्याची व्यवस्था करण्यात आली। तसेच मैदान परिसरातील आजूबाजूची झाडे सुद्धा तोडण्यात आली होती। त्यामुळे मैदानाची दुरावस्था झाली असून स्थानिक क्रीडाप्रेमी तरुणांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करीत शिवसेनेकडून संताप व्यक्त करण्यात आलाय। या मैदानाच्या झालेल्या दुरावस्थेबाबत शिवसेना शहर अध्यक्ष अभिषेक सुर्वे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देत या प्रकरणी सखोल चौकशी करून मैदानाची दुरावस्था करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान शहराच्या मध्यवर्ती असलेले एकमेव पोलीस मैदान हे शहरातील अनेक तरुणांना नागरिकांना खेळासाठी वापरता येते। मात्र राष्ट्रवादीकडून आपल्या राजकीय स्वार्थासाठी या मैदानाची दुरावस्था करण्यात आल्याचा आरोप आता होत आहे। खडीकरण व भरावामुळे या मैदानाचा वापर पुढील कालावधीत खेळासाठी होऊ शकतो का असा प्रश्न देखील शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आलाय। पोलीस मैदानाचा वापर हा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी केला जातो, परंतु काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। या सभेदरम्यान अनेक नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून येत असल्याचं शिवसेनेकडून देण्यात आलेल्या पत्रात म्हटलंय। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे। रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सन्माननीय सुनील तटकरे यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त एक भव्य दिव्य असा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सभा आयोजित केली होती किंवा कार्यक्रम सत्कार सोहळा आयोजित केला होता। या सत्कार सोहळ्यासाठी पीडब्ल्यूडी विभागाचं जे पोलीस मैदान आहे या पोलीस मैदानाचा वापर त्या ठिकाणी त्या सत्कार सोहळ्यासाठी करण्यात आला। खऱ्या अर्थाने पोलीस मैदान हे कर्जत शहरातील नागरिकांसाठी म्हणा किंवा सर्वसामान्य खेळाडूंसाठी युवकांसाठी ते एकमेव मैदान असे का त्या ठिकाणी उन्हाळ्यात पावसाळ्यात आणि इतर कोणत्याही ऋतूमध्ये त्या ठिकाणी त्या खेळण्यासाठी त्याचा वापर केला जातो। परंतु आजच्या राजकीय सभेसाठी म्हणा किंवा राजकीय स्वार्थापोटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जी सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेसाठी त्या मैदानाची अत्यंत दुरावस्था करण्यात आलेली आहे। म्हणजे मैदानाचं स्वरूप खऱ्या अर्थाने ते मातीचं स्वरूप असावं लागतं, पण आज परिस्थिती त्या मैदानाची पाहिली गेली तर तिथे पूर्णतः खडीकरण झाले, त्याच्या आजूबाजूची वृक्षतोड करण्यात आलेली आहे। आमचे एकच निवेदन या निवेदनाद्वारे आहे, कोणत्याही राजकीय सभेसाठी सार्वजनिक कार्यक्रमासाठी तेथे आमचा विरोध नाही, परंतु तो कार्यक्रम करत असताना शासनाचे नियम कुठेतरी पाळले गेले पाहिजेत। परंतु या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यामध्ये त्या पोलीस मैदानाचं पावित्र्य राखलं गेलं नाही, त्या पोलीस मैदानाची अत्यंत दुरावस्था केली गेली। त्यामुळे आम्ही आज पीडब्ल्यूडी कार्यालयामध्ये त्या गोष्टीची सखोल चौकशी करावी आणि उचित कारवाई करावी असं निवेदन आम्ही कर्जत शहर शिवसेनेच्या माध्यमातून आज देण्यात आलेलं आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।